बघतील. जर इलेक्ट्रिसिटी काय केली आपण ऑफ केली तर काय होईल? पिन्स खाली पडतील. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिसिटी जेव्हा देऊ तेव्हा आपल्याला काय तयार होईल? इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होईल. असे इलेक्ट्रोमॅग्नेट खूप ठिकाणी यूज करतो, जसे की डोर बेल है ना, आणि ते याच्यामध्ये पण यूज करतात बघा, ते आपले कार्ड वगैरे राहतात की नाही बँकेमध्ये यूज करतात बघा, आपला पर्सनल डाटा स्टोअर करून ठेवण्यासाठी आपलं जे कार्ड असते की नाही, तिथं पण आपलं एटीएम कार्ड वगैरे तिथं पण असते बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक. प्रत्येक गोष्टीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट यूज होतात. तुम्ही बघून घ्या, डायग्राम तुम्हाला दिलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी कसे कसे यूज होणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. त्या सगळ्या डिव्हाइस मध्ये यूज होतात. समजलं का इलेक्ट्रोमॅग्नेट काय आहे? हो. दुसरा आहे आता आपला मॅग्नेटिक डिस्ट्रॉय. आता मॅग्नेटिक डिस्ट्रॉय म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल की आपले मॅग्नेट डिस्ट्रॉय होतात की नाही होतात? सांगा बरं. होतात. इलेक्ट्रोमॅग्नेट पण आपले मॅग्नेट पण काय होतील? डिस्ट्रॉय होऊ शकतात. कारण एखाद्या वेळेस तुटले किंवा ते खराब झाले तर काय होईल? त्याच्यामधलं जे मॅग्नेटिझमचा पॉवर आहे तर ती काय होईल? कमी होईल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? मॅग्नेटला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? मॅग्नेटिक कीपर यूज करावी लागेल. आता मॅग्नेटिक कीपर म्हणजे काय? हे कशी असते? सॉफ्ट असते आणि प्युअर आयर्न प्रोटेक्टेड असते. समजलं का? जसं की हे मॅग्नेट, त्या मॅग्नेट मध्ये काय असते? तर नॉर्थ पोल आणि ते साऊथ पोल. आता या मॅग्नेटला काय करायचं आपण? हे प्रोटेक्शन करण्यासाठी हे मॅग्नेटची कीपर काय करायची? लावायची. मग या मॅग्नेटची कीपर जर